ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, प्रत्येक माणसाला समाधान पाहिजे असतंय, मात्र समाधान महात्म्यांना सोडून दुसऱ्या कोणालाही मिळत नाही। त्याला काय कारण असतंय बघा। एक लग्नाच्या वयात आलेला तरुण असतो, तो रोज शेतमजूर काम करत असतो। असंच एकदा कामावर गेले असताना आई त्याच्यासाठी प्रेमाने खीर बनवून ठेवतय संध्याकाळच्या जेवणाला। दुर्दैवाने काय झालेले असतंय बघा, त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी आई खीर बनवून ठेवते त्याच दिवशी दुपारी त्याला संध्याकाळी आज आपण आईकडून पोळी बनवून खावं म्हणून इच्छा झालेली असते। तो घरी येतो, संध्याकाळी येऊन इच्छा आई समोर मांडतो, पण आई सांगतोय मी तुझ्यासाठी कितीतरी कष्ट घेऊन प्रेमाने खीर बनवून ठेवले, आता वाटल्यास तुला उद्या पोळी करून देईन, आज तू खीर खा बेटा म्हणून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। मात्र तो तरुण हट्ट धरतो, मला पोळीच पाहिजे म्हणून। आई रागावून सांगतय तुला पोळीच पाहिजे असेल तर तूच बनवून खा म्हणून। शक्य आहे का हो पोळी स्वतः बनवून खायचं त्याला? नाही ना। भावांनो, इथे दोघांचं समाधान बिघडलंय, दोघांचं समाधान नष्ट झालंय। कारण काय? दोघांचं इच्छा वेगवेगळे असल्या कारणाने। इथे काय समजून घ्यायचं आहे म्हणजे भगवंतांनी देखील आमचं वर्तनानुसार आम्हाला काय द्यायचं ते ठरवून ठेवलेले असतंय। आपण मात्र स्वतःच्या मनाने काहीतरी इच्छा करून विनाकारण हट्ट करू नये। विनाकारण आपण हट्ट धरलो तर आमचं समाधान आम्हीच नष्ट करून घेतल्यासारखं आहे। अति हट्ट करू नये, कारण कोणतीही इच्छा पूर्ती करून घेण्याची ताकद या जगात महात्म्यांना सोडून दुसऱ्या कोणालाही नसतंय। हेच माझं सांगणं आहे। धन्यवाद।